हॅलो फ्रेंड्स, मी मृणालिनी श्रावणी झोबीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला अष्टविनायकपैकी एक असलेल्या ओझरच्या गणपतीविषयी माहिती देणार आहे. तुम्हाला जर ओझरला जायचं असेल ना, तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. कारण व्हिडिओमध्ये मी अगदी थोडक्यात बेसिक इन्फॉर्मेशन ओझरच्या गणपतीविषयी देत आहे किंवा तिथल्या एरिया, तिथल्या गोष्टींविषयी देत आहे. आमच्या काहीही ध्यानीमनी नसताना अचानक ओझरच्या गणपतीच्या दर्शनासाठी जाण्याचा आमचा योग आला. आळंदीवरून आम्ही 9:45 वाजता निघालो आणि इथे 12 वाजता पोहोचलो. इथे कार पार्किंगचे रेट ₹30 आणि बसचे ₹100 असे रेट आहे. पार्किंगसाठी भली मोठी जागा अवेलेबल आहे. इथे पोहोचल्यानंतर आम्हाला खूप छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. का तर इथला शांत आणि सुंदर तलाव. हा शांत आणि सुंदर तलाव बघून आम्हाला खूप प्रसन्न वाटलं आणि इथे आम्ही 5-7 मिनिटं घालवला. 5-7 मिनिटं वेळ घालवल्यानंतर आम्ही भोजनालयाकडे गेलो. लिटरली आधी पोटोबा आणि मग विठोबा असंच झालं. कारण आमच्यासोबत लहान मुलं होती आणि त्यांना भूक लागली होती. म्हणून आम्ही आधी प्रसादालयात गेलो. इथल्या जेवणाची टेस्ट छान होती. आम्ही जेवणाचे रेटसुद्धा ₹40 पर पर्सन असे होते. साधारण 1 वाजला होता आता, म्हणून एंट्री गेट बंद झालेलं होतं. आम्ही आता दर्शनासाठी रांगेत उभं राहिलो होतो. रांग भली मोठी होती. भक्तनिवास इथे अवेलेबल आहे. भक्तनिवासविषयी मी तुम्हाला अजून थोडी इन्फॉर्मेशन पुढे देईलच. इथे रांगेत असतानाच साईड बाय साईड तुम्हाला शॉपिंगचे स्टॉल दिसतील. स्टॉलवर अनेक गोष्टी आहेत. रांगेत असताना आम्हाला बाजूला असलेल्या हनुमान बाप्पाचं सुद्धा दर्शन झालं आणि खूप छान वाटत होतं. इथलं वातावरणाने अगदी प्रसन्न वाटत होतं. रांग मात्र थोडी भली मोठी होती, बट हळूहळू पुढे जात होती, त्यामुळे जास्त काही त्रास आम्हाला इथे वाटला नाही. इथे भक्तनिवास बऱ्यापैकी अवेलेबल आहे आणि भक्तनिवासचे रेटसुद्धा जास्त नाही आहे. ॲज कंपेअर्ड टू अदर इथले भक्तनिवासचे रेट मला कमी वाटले. भक्तनिवासच्या रेटचा चार्ट तुमच्या समोर आहे. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. AC रूमचे रेट मला ₹1000 इथे दाखवत आहे. तुम्हाला जर जायचं असेल तर तुमच्यासाठी स्टे करायला हे छान लोकेशन आहे. इथून जवळ शिवनेरी किल्ला आहे, त्याचबरोबर लेण्याद्रीसुद्धा इथून जवळ आहे. ओझरचा विघ्नेश्वर अष्टविनायकपैकी 7वा गणपती मानला जातो. याला श्री विघ्नहर असेही म्हणतात. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कुकडी नदीच्या तीरावर वसलं आहे. आम्ही रांगेत होतो. रांग हळूहळू पुढे जात होती आणि बाप्पाच्या दर्शनाचा एक वेगळीच ओढ लागली होती. बऱ्यापैकी आमचं दर्शन झालं आणि आम्ही बाहेर पडलो. इथे मला जास्त शूट करता आलं नाही, कारण इथे शूट करायला अलाउड नसतं. सो मी ते नियम फॉलो केले. माझा रिदान लहान म्हणत-म्हणत कधी मोठा झाला मला कळलंच नाही. कारण त्याने पहिल्यांदा नारळ फोडला आणि मला त्याचं आई म्हणून एक वेगळंच कौतुक वाटलं. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.